त्या कर्तव्याचं पालन जोही करेल तो राजा श्रेष्ठ ठरतो, योग्य ठरतो. भीष्माचार्य म्हणतायत, दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागस, श्री धर्मान भागव धर्मान समासव्यास योग. 5 प्रकारच्या धर्माचं ज्ञान सांगितलेलं आहे. पहिलं आहे दान धर्मान. राजन दान धर्म केला पाहिजे. प्रत्येक मनुष्याने दान धर्म केला पाहिजे. किती दान केलं पाहिजे, कोणतं दान केलं पाहिजे? म्हणतात जे आपल्याकडे अधिक आहे त्याचं दान केलं पाहिजे. जरुरी नाही की धनाचंच दान केलं पाहिजे. जे आपल्याकडे अधिक आहे त्याचं दान केलं पाहिजे. मग आपल्याकडे काय आहे? शेतकरी आहात, धान्य जर भरपूर असेल तर धान्य दान करा. तुमच्याकडे एखादा व्यापार व्यवसाय असेल, तुमची एखादी फॅक्टरी असेल, कपडे वगैरे असतील, वस्त्रदान करा. ताकद भरपूर असेल, शरीरामध्ये रक्त भरपूर असेल, रक्तदान करा. अन्नदान करण्याची पात्रता असेल, अन्नदान करा. आपल्याकडे गायी भरपूर असतील, गौदान करा. ज्ञान भरपूर असेल, ज्ञानदान करा. आपल्याकडे जे अधिक असेल त्याचं दान मनुष्याने केलं पाहिजे. पण एक भीती मनुष्याच्या मनामध्ये असते, दान केल्यामुळे आपलं धन आपोआप कमी होतंय असं मनामध्ये मनुष्याला वाटतं. परंतु दानाने कधीही धन कमी होत नाही. आप 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. पण भगवान परमात्मा आधी बघतायत की आपण किती देतो आणि काय देतो. कारण त्या भगवान परमात्म्याचा एक नियम आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आधी तो भगवान परमात्मा बघतोय की समोरचा मला किती देतो, काय देतो, किंवा कुणाला कोणत्या ठिकाणी काय दान करतो, हे भगवान परमात्मा आधी बघतायत. म्हणून आपल्याकडे जे असेल ते दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं मोठं आयोजन केलेलं असेल, आपलं कर्तव्य आहे. आपल्याला अनेक प्रकारांनी या ठिकाणी मदत करता येते. आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणजे धनाशिवाय होऊ शकत. म्हणून यथाशक्ती आपल्याकडे जशा पद्धतीने काया वाचा मनाने आपल्याला सेवा करता येत असेल तशा पद्धतीची सेवा आपण अशा कार्यक्रमामध्ये दिली पाहिजे. आपण बघतोय आपल्या गावामध्ये आपल्याच या मंडपाच्या समोर महाराजांची समाधी आहे. श्री संत देवीदास महाराज यांच्या मंदिराचं काम सुद्धा चालू आहे. आणि मंदिराचं काम होणं हे फार गरजेचं आहे, पूर्ण होणं गरजेचं आहे. गावाची शोभा ही मंदिरावर असते. आणि आपलं गाव सर्वसामान्य नाही. ज्या गावामध्ये संत जन्माला आले, ज्या गावामध्ये संत राहिले आणि ज्या गावातल्या लोकांवर ज्यांनी खूप प्रेम केलं आणि गेल्यानंतरही वेगवेगळ्या दृष्टांतांनी ते आम्हा सगळ्यांना योग्य मार्गाला लावतायत, असे महात्मे जर कार्य करत असतील तर आपलंही कर्तव्य आहे की त्या महात्म्यांची कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आपण सेवा केली पाहिजे. म्हणून जे आपल्याकडे आहे ते आपण दिलं पाहिजे. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, नेत्रदान, जलदान, गौदान, धनदान, जे असेल ते दिलं पाहिजे. महिला वर्ग, आपल्याकडे वस्त्र फार असतात. कपाट उघडली तर एक वाक्य बाहेर निघतं की कुठे बाहेर जायला चांगली पण पडू नये. ती कपाट जर एखाद्या दिवशी अंगावर पडली तर आपण जिवंत राहणार. एवढे कपडे आहेत. आणि काही कपडे असे आहेत 5-5, 10-10 वर्षापासून ज्यांना हात लागलेला नाही. अशा साड्या असतात की वर्षातून जिला फक्त एकदाच वापरण्याची वेळ येते. ती साडी 364 दिवस वाट बघते की कधी माझा नंबर लागेल. मग एवढे जर वस्त्र आपल्याकडे आहेत याचा अर्थ आपल्याकडे काही कमी. वस्त्रदान केलं पाहिजे, आहे ते दिलं पाहिजे.
किती दिलं पाहिजे म्हणतात, तर आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे, आपल्याकडे जेवढंही जेही काही असेल त्याच्यापैकी कमावलेल्या धनापैकी 10वा हिस्सा दान केलं पाहिजे. सोप्या भाषेत 10%. 100 रुपये कमवले की त्याच्यातले 10 रुपये दान केलं पाहिजे असं शास्त्र मर्यादा सांगितलेली आहे. त्याच्यापेक्षा अधिक जर केलं तर आनंदी आनंद आहे, परंतु कमीत कमी कमावलेल्या धनापैकी 10वा हिस्सा दान केला पाहिजे. आणि असं जर आपण दान केलं तर काय होतं म्हणतात, दानाने धनाची शुद्धी होते. कारण आपल्याकडे येणारं धन हे सगळं चांगल्याच प्रकारांनी येत असतं असं नाही. धन आलं की धनाच्या मागे 14-15 अनर्थ आहेत. ते अनर्थ घेऊन धन घरामध्ये येत असतं. आणि धन म्हणजे लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मी चंचला आहे, ती कधीही स्थिर राहत नाही. म्हणून आलेलं धन कुठेतरी गेलंही पाहिजे. आपल्या घरामध्ये आलेलं धन फक्त साठवून ठेवण्यासाठी नाही, कुठेतरी बाहेर जाण्यासाठी आलेलं असतं. म्हणून हे धन दानामध्ये वापरलं पाहिजे. आणि जर कमवलेल्या धनापैकी 10वा हिस्सा दान केला गेला नाही तर काय होतं, जसं एखाद्या तलावामध्ये पाणी साठलेलं असेल आणि त्या तलावामधल्या पाण्याचा वापर केला गेला नाही तर त्या तलावामध्ये पाण्याला शेवाळ येतं, कृमी कीटक त्या ठिकाणी निर्माण होतात. काही दिवसांनी त्या पाण्याचा दुर्गंध येतो. ते पाणी कोणत्याही कामाचं राहत नाही. खडकामध्ये ज्या ठिकाणी तलाव असेल बघा तुम्ही, असं अशुद्ध आणि घाण पाणी ते होऊन जातं. तशाच पद्धतीने फक्त धन साठवून ठेवलं तर साठवून ठेवलेल्या धनाच्या मागे अनर्थ येत असतात. कारण आपण जे धन आणलेलं आहे, कधी कधी धन आणत असताना एखादा व्यापारी असेल तर त्या व्यापाऱ्याला व्यापार व्यवहार करत असताना थोडंफार खोटं बोलावं लागतं. एखादा दुकानदार असेल त्याला दुकानामध्ये थोडंफार खोटं बोलावं लागतं. एखादा ग्राहक आला, दुकानदाराला सहज म्हणावं लागतं, तुम्ही आहे म्हणून एवढ्या किमतीत, बाकीच्यांना एवढ्या किमतीत देत. खरं असतं का? तुम्ही नेहमीचे गिराईक आहेत म्हणून तुम्हाला एकावर एक फ्री. म्हणजे कुठेतरी खोटं बोलावं लागतंय तेव्हा घरामध्ये धन येतंय. म्हणजे असं आलेलं जे धन आहे कुठेतरी काहीतरी अनर्थ घेऊन येतंय. हे एक उदाहरण दिलं. हे उदाहरण प्रत्येक कार्यामध्ये लागू होतंय. मग ते जे अनर्थ आहे ते अनर्थ आपल्याला कधीही सुख भोगू देत नाही. ते आलेलं धन कधीही आपल्याला सुखी राहू देत नाही. त्या धनामुळे काय होतंय, फक्त साठवूनच ठेवलं तर धन लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी चंचला आहे. ती लक्ष्मी बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधते. कधी घरामध्ये कुणाला वेगळा आजार होतो, ती लक्ष्मी कधी धनाच्या मार्गाने बाहेर जाते. कधी कुणाशी भांडण होतं, कोर्ट कचेरीचे दिवस आपल्यावर येतात. अशा स्थितीमध्ये ते धन कोर्ट कचेरीच्या भांडणाच्या मार्गाने बाहेर जातं. कधी घरामध्ये चोरी होते, चोरीच्या मार्गाने धन बाहेर जातं. आणि नाही या मार्गाने गेलं तर ते धन वेगवेगळे मार्ग बाहेर जाण्यासाठी शोधत असतं. अचानक कुठेतरी पाकिट पडून जातं. 15-20 हजाराचा मोबाईल कुठेतरी राहून जातो. कधीतरी गळ्यातलंच कुठेतरी. हे काय आहे? हे धनाचे बाहेर जाण्याचे मार्ग आहे. म्हणून धन नको त्या मार्गाने बाहेर जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने बाहेर जायला काही हरकत आहे? म्हणून या धनाला जर शुद्ध करायचं असेल आणि मिळालेल्या धनापासून जर घरामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते धन दानासाठी वापरलं पाहिजे. अन्यथा काही पिढ्यांनंतर घरामध्ये येणारे संतान ही कधीही संस्कृतीवान जन्माला येत नाही. बघा तुम्ही, मोठमोठ्या घरामध्ये एखादं पांगळ तरी मुलगा बसलेलं, कारण काय आहे? धन भरपूर कमावलं परंतु दान केलं, हा त्याचा परिणाम असतो. म्हणून हे अनर्थ जे आहेत हे अशा पद्धतीने कार्य करत आहेत. त्या धनामुळे योग्य जर वापर न केला तर त्याच्यामुळे घरामध्ये जी संतान आहे ती सुसंस्कृत संतान राहत नाही. म्हणून दान केलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्याचं दान केलं पाहिजे. म्हणतात किती कमवावं याला शास्त्राने मर्यादा सांगितलेली नाही, भरपूर कमावलं पाहिजे.
जेवढं जास्त कमावता येईल तेवढं कमावलं पाहिजे, पण नीतीच्या मार्गाने कमावलं पाहिजे. जोडोनी आदन उत्तम व्यवहारे, 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 उदास विचारे वेच करी, 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 उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. धन कसं कमावलं पाहिजे म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. योग्य रीतीने धन कमावलं पाहिजे आणि उदास होऊन ते दान सुद्धा केलं पाहिजे. उदास विचारे वेच करी, त्याचा वापर सुद्धा केला गेला पाहिजे. दान केल्यामुळे मनुष्याचं धन शुद्ध होतं. दान केल्यामुळे मनुष्याची पुढची गती चांगली होते. दान केल्यामुळे मनुष्याचे कठीण कर्म जे आहेत ते नाहीसे होत असतात. दान केल्यामुळे मनुष्य स्वतःवर दया करत असतो, स्वतःवर कृपा करत असतो. स्वतःची गती चांगली व्हावी वाटत असेल तर त्याच्यासाठी दान हा एक उपाय शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. हे सर्व दान तर आहे, परंतु कलियुगामध्ये अजून एक दान सांगितलेलं आहे. कोणतं? मतदान. ते सुद्धा केलंच पाहिजे. असा विचार करायचा नाही की मी गेलो नाही किंवा मी गेली नाही म्हणून काय फरक पडेल, असा विचार करायचा नाही. दोन मतावरून एक मतावरून जो पडलेला आहे त्याला विचारा एक मताची किंमत काय आहे. पण ते सुद्धा दान म्हणून करायचं आहे. दानाच्या बदल्यात टेबला खालून काही घ्यायचं, कारण त्याला नाव आहे दान. दानाच्या बदल्यात काही घेत तुम्ही घेत नाही ना. आणि ते दान पण कुणाला करायचंय लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला सांगणार नाही कोणत्या पक्षाला मतदान करा. ते दान कुणाला करायचं आहे? जो व्यक्ती योग्य असेल, जो व्यक्ती धर्म कार्य करणारा असेल, जो गावाचं कल्याण करणारा असेल, जो देशाचं कल्याण करणारा असेल, जो सुशिक्षित असेल,
जन कल्याणाचं कार्य योग्यरित्या करता येत असेल आणि ज्याच्यावर आपला विश्वास असेल की हा चांगलं करू शकतो त्याला मतदान करायचं आहे. जात धर्म पंथ किंवा आपले जवळचे लांबचे गावातले बाहेरचे हे बघून ते मतदान करत मतदान सुद्धा केलंच पाहिजे. म्हणून दान धर्माचं महत्व सांगितलेलं आहे. पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. दान करणारा आहे कर्ण, ज्यांना नाव दिलेलं आहे दानवीर कर्ण. ज्यांनी दान केलं, ज्याच्यामुळे इतिहास कधीही दान करणारा म्हटलं म्हणजे कर्णाचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. कारण काय आहे? दान कशा पद्धतीने केलं कर्णाने? बसलेले होते, एक व्यक्ती दाढी करत होता. तेवढ्यात दान मागणारा आला आणि दान मागणारा आल्यानंतर कर्णाकडून दान मागितलं. काय द्यावं? कर्णाकडे त्यावेळेस काहीच नव्हतं, परंतु दाढी करण्यासाठी जी सोन्याची वाटी ठेवलेली होती, कर्णाने ती उलट्या हाताने वाटी पकडली आणि ती वाटी त्या ठिकाणी दान मागणाऱ्याला दिली. दाढी करणाऱ्याने सांगितलं, तुम्ही फार ज्ञानी आहात, हुशार आहात, उलट्या हाताने कधी दान करायचं नसतं, मग तुम्ही उलट्या हाताने दान का केलं? कर्णाने उत्तर दिलं, ज्या हाताने दान करतात तो हात थोडा मागे ठेवलेला होता आणि ज्या हाताने दान करू नये तो हात पुढे होता, परंतु मागचा हात पुढे येईपर्यंत जर माझे श्वास गेले असते तर कदाचित दान करायचं राहून गेलं असतं. म्हणून हाताच्या जवळ जी वाटी होती ती वाटी उचलली आणि लगेच दान केली. म्हणजे मनुष्याने दान करत असताना एवढ्या त्वरित विचार केला पाहिजे आणि एवढ्या अंतःकरणापासून दान केलं पाहिजे आणि असं दान केलं पाहिजे की दान केल्यानंतर बाकीच्यांना सांगायची गरज नाही. दान केल्यानंतर एका हाताने दान केलं तर दुसऱ्या हाताला सुद्धा कळायला, अशा पद्धतीने सतपात्री दान केलं पाहिजे. देश कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, गीता सांगते. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला दान केलं पाहिजे. ज्याच्याकडे तुम्ही बघितलेलं असेल अंगावर फाटलेले वस्त्र असतील, वस्त्र दान करा. एखादा व्यक्ती असा असेल ज्याच्या घरामध्ये एक वेळच्या अन्नाची सुद्धा वणवण आहे, गरीब असेल, गावामधला व्यक्ती, आपण त्या व्यक्तीला धान्य दान करा, अन्नदान करा. एखाद्या व्यक्तीच्या पायामध्ये तुम्ही कधी पादत्राण बघितलेले नसतील, त्या व्यक्तीला चप्पल घेऊन द्या.